हल्ली कसं होतं बघा ना, आपल्याला आपल्यासोबतच्या लोकांबरोबरच मुक्या जनावरांचाही त्रास होतोच नाही का. म्हणजे बिचारे काही बोलत नाहीत तरी पण, म्हणजे नाही मी काय प्राणीप्रेमी वगैरे नाहीये, पण म्हणजे बघा आपल्याकडे हत्ती शिरले की दंगा होतो, गदारोळ होतो. आता तर बिबट्यानं महाराष्ट्रात धुमाकूळ घातलाय. बिबट्याला बघायला लोक जात आहेत की या लोकांना बघायला बिबट्या जातो हेच कळत नाहीये. अशात भटक्या कुत्र्यांची समस्या होते ती वेगळीच. आणि त्यातच काही महिन्यांपूर्वी कुत्र्यांना मारण्याचा आदेश दिल्यानंतर प्राणीप्रेमींनी जे काय आंदोलन केलं होतं ते तर विचारूच नका. आता त्याच प्राणीप्रेमींनी ही भटकी कुत्री घरी घेऊन जावेत असं विधानच आमदारांनी केलंय. कोण आहेत हे आमदार आणि कुत्र्यांचा विषय निघण्यासारखं नेमकं काय घडलं, चला बोलूयात. नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत. आता बघा, हिवाळी अधिवेशनात या प्राण्यांबद्दल आणि भटक्या कुत्र्यांबद्दल माहिती देण्यात आली. खरं तर भटक्या कुत्र्यांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रत्येक शहरात शेल्टर होमची सोय सरकार आणि प्राणी कल्याण संस्थाद्वारे केली जाते, पण तरी ही संख्या काही कमी होताना दिसत नाही. मग याच मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशनात चर्चा सुरू होती. याबद्दलच राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी भटक्या कुत्र्यांच्या संख्येबाबत विधान भवनात माहिती दिली. यावर तोडगा काढण्यासाठी सरकार लवकरच एक विशेष बैठक बोलवणार असल्याचंही मिसाळ यांनी सांगितलं. आता मंत्र्यांच्या उत्तरानंतर अनेक आमदार बोलले आणि यात महेश लांडगेंचा देखील समावेश होता. महेश लांडगे यांनी भटक्या कुत्र्याची समस्या मांडली आणि ते म्हणाले, मंत्र्यांनी उत्तर दिले त्याच्यावर आक्षेप नाही, पण ही कुत्री वाढली का? कारण काय आहे? पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील तसंच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद चिंताजनकरित्या वाढलाय. पिंपरी चिंचवडमध्ये वर्षभरात 8,000हून अधिक तर पुणे परिसरात 3 वर्षात 1 लाखापेक्षा जास्त नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केले. तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ठोस उपाययोजना होत नाहीत. मोकाट कुत्र्यांवर कारवाई केल्यास प्राणीमित्र संघटना गोंधळ घालतात, पण जखमी नागरिकांच्या वेदनांकडे कोण लक्ष देणार? याबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट सूचना दिल्या असून शासनाने तातडीने कठोर धोरण राबवण्याची गरज आहे. प्राणीमित्रांना कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे, पण कुत्री माणसाला चावतात त्याच्यावर प्रेम नाहीये. जे प्राणीमित्र आहेत त्यांच्याकडे एकाकडे पण कुत्रा नाही. सगळी कुत्री प्राणीप्रेमींच्या घरी घेऊन सोडा, त्यांना कळू दे कुत्र्यांचा चावा काय असतो ते, असं उपहासात्मक टीका केली. असं म्हणत नागरिकांची सुरक्षा सगळ्यात आधी असल्याचं लांडगे म्हणाले. आता आमदारांच्या या जोरदार टीकेनंतर मंत्री मिसाळ यांनी सांगितलं, सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार काम करावं लागतं, पण जनतेची अडचण मोठी आहे. त्यामुळे नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी आणि ठोस उपाययोजना बनवण्यासाठी लवकरच संबंधित आमदार आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक घेतली जाईल. त्यामुळे महेश लांडगे त्यांच्या या विधानामुळे परत चर्चेत आलेत. खरं तर ते नेहमीच त्यांची स्टंटबाजी, त्यांची विधानं यामुळे चर्चेत येत असतात. आता याच निमित्तानं महेश लांडगे कोण आहेत हे आपण बोलूया. खरं तर महेश लांडगे हे कडवट हिंदुत्ववादी, क्रीडाप्रेमी आणि एक डॅशिंग आमदार म्हणून ओळखले जातात. ते विधानसभेत आणि बाहेरही आपल्या आक्रमक स्वभावामुळे ओळखले जातात. काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष आणि भाजप असा त्यांचा प्रवास राहिलाय. महेश लांडगे यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेसपासून झाली. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन त्यांना पक्षाने पिंपरी काँग्रेसचं शहराध्यक्षपद दिलं. यावेळी त्यांनी 2002च्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांचे नातेवाईक असलेल्या विलास लांडे यांना आव्हान दिलं, पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण 2004च्या निवडणुकीत विलास लांडे हे हवाली मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले. त्यामुळे नगरसेवक पदाच्या पोटनिवडणुकीत महेश लांडगे यांनी उतरण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेत प्रवेश केला. पिंपरी पालिकेवर ते सलग 3 वेळा निवडून आले. 2013-14 मध्ये त्यांनी स्थायी समितीचं अध्यक्षपदही भूषवले. या काळात भोसरी परिसरातील गावांमध्ये केलेल्या विकास कामाच्या जोरावर 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारी घेतली. तेव्हाही मात्र विलास लांडे यांचाच विजय झाला. या काळात भोसरी परिसरातील गावांमध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडे भोसरी विधानसभेसाठी उमेदवारी मागितली. मात्र तेव्हाही विलास लांडे यांनाच उमेदवारी मिळाली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेकडे देखील उमेदवारी मागितली, पण त्यांना नकार मिळाल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मग या निवडणुकीत तरुण वर्गाचा पाठिंबा लांडगे यांना मिळाला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या युवा पदाधिकाऱ्यांनी सुद्धा पक्षाचा आदेश न पाळता महेश लांडगेंचा प्रचार केला होता आणि यामुळे महेश लांडगे यांनी शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांचा 15,000 मतांनी पराभव करत आमदारकी मिळवली. या निवडणुकीत आमदार विलास लांडे यांना 3ऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागले. त्यानंतर लांडगे यांनी भाजपला
पाठिंबा दिला. महेश लांडगे यांनी अनेक उपक्रम राबवत मतदारसंघात पकड मजबूत केली. 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांचा करिश्मा दिसून आला, कारण त्यांनी महापालिकेत असलेली राष्ट्रवादीची सत्ता उलटून टाकत भाजपचा झेंडा फडकवला. भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे 40 नगरसेवक निवडून आले. 2019च्या निवडणुकीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. या निवडणुकीत त्यांनी केलेल्या कामाचा प्रभाव दिसून आला आणि त्यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेल्या विलास लांडे यांचा 77,000 पराभव करत दुसऱ्यांदा आमदारकी पटकावली. त्यावेळी भावी क्रीडा मंत्री असे बॅनर त्यांच्या मतदारसंघात लावण्यात आले होते, कारण बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी त्यांनी लढा दिला होता. त्यावेळी विधानसभेत त्यांनी आंदोलन देखील केलं होतं. त्याचबरोबर ते स्वतः पैलवान आहेत, त्यामुळे त्या खेळाकडे देखील जातीनं लक्ष दिलं होतं. याशिवाय वेगवेगळे उपक्रम राबवत खेळाडूंना त्यांनी व्यासपीठ दिले. आमदार महेश लांडगे यांनी स्पोर्ट्स सिटी पिंपरी चिंचवड या संकल्पना राबवत शहरातील स्थानिक खेळाडूंना कुस्ती, कबड्डी, धनुर्विद्या, नेमबाजी यासह रोविंग, स्केटिंग, बॉक्सिंग अशा नव्या युगातील खेळामध्ये चमकदार कामगिरी करता येईल अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे शहरात ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडतील असा विश्वासही ते व्यक्त करतात. त्यातही महत्त्वाचं म्हणजे स्थायी समितीचा सभापती म्हणून काम करताना महानगरपालिका प्रशासनाचं राज्यातील पहिलं स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करून आपल्या अन्न स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी त्यांनी आदर्श निर्माण केला. याचबरोबर लांडगे यांनी मतदारसंघातील लोकांना कोणती अडचण येऊ नये म्हणून वेगवेगळ्या विभागातील कार्यरत त्यांच्या टीमचे संपर्क क्रमांक देत अडचण सोडवण्याची व्यवस्था केली आणि त्याचाच परिणाम म्हणून 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटाच्या अजित गव्हाणे यांचा 63,000 मतांनी पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली. याचबरोबर त्यांनी मतदारसंघात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळाही उभा केलाय. गोहत्याविरोधात त्यांनी आक्रमक पवित्रा घेत हिंदुत्ववादी आमदार अशी ओळख देखील निर्माण केली. सध्या महेश लांडगे कुत्र्यांवरून केलेल्या विधानामुळे चर्चेत आलेत, पण त्याला नागरिकांचा पाठिंबा असल्यामुळं प्राणीप्रेमींनी जर त्यांच्यावर काही आक्षेप नोंदवला तर पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिवाय त्यांच्या या मागणीवर किंवा खरंच या सगळ्यामुळं भटक्या कुत्र्यांची समस्या निवारली जाईल का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे.